मॅचला सुरुवात करावी. हा कॉमेंट्री मॅन हरवलेला आहे. योगेश मांजे यांनी माईकशी संपर्क करावा. माईक चेक. चला दोन्ही संघांनी सहकार्य करायचं आहे. वेलकम आहे आपल्याकडे. हॉल हॉल आणि लक्षात घ्या दोन्ही संघांनी हा सामना 4 षटकांचा खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघांनी लक्षात घ्या. हॉल 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 बॉलर नेम बॉल. हॅलो 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 हॅलो. आम्ही दोघं आता योग्य देतो 7 थोडीशी. डीएल DLIB संघाचे दोन्ही सलामीवीर, दोन्ही बंधू वैभव आणि पुनीत. स्वप्नील मांजे स्टेज कडे संपर्क साधा. शिवाजी यांचा पुढचा चेंडू. सामना करतील वैभव पाटील. सुरेख चेंडू. सुरेख फटका, दमदार चौकार. पुनीत यांच्या बॅट मधून दमदार चौकार. चार चेंडू 7 धावा. सुरेख अशी सुरुवात. DLIB किंग्स या संघाकडून 2 सलामीवीर पुनीत आणि वैभव. आतापर्यंत 4 चेंडू फेकून झालेले आहेत. 4 चेंडूत 7 धावा. सुरेख चेंडू शिवाजी यांचा.
वैभव पाटील यांचा दमदार फटका. बॉल सीमारेषा पार. दणदणीत षटकार. पहिल्या षटकात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14. चला फिल्डिंग टीम बॉलर निवडा आणि लगेच त्वरित बॉलिंग सुरुवात करा. चला संघाचा दुसरा आणि वैयक्तिक स्वतःचा वैयक्तिक षटक घेऊन नाव माहिती नाही. हा प्रणय यांचा वैयक्तिक पहिला आणि संघाचा दुसरा षटक. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच. सुंदर आणि सुरेख बॉल. नो चेंडू. नो चेंडू. नाही नाही. सुंदर क्षेत्ररक्षण. 2 धावा वाचवल्यात. पुढचा चेंडू फ्री हिट. उघडा डोले बघा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट. सुंदर असा. अरे ढगात बॉल गेलेला आहे. ढगात शिवाजी. ओ हो हो सुपर कॅच घेतली होती पण त्याचा काही फायदा नाही झालेला आहे कारण की फ्री हिट असल्यामुळे त्या झेलचा काही उपयोग नाही. पण गुड कॅच. नक्कीच क्षेत्ररक्षकाचा कौतुक केला पाहिजे. शिवाजी. पुन्हा एकदा नो बॉल. बीमर चेंडू. बीमर चेंडू करण्याच्या नादात नाही. थांब. 2 बीमर टाकलेले आहेत अंपायर. चला आत्ता मात्र चांगला चेंडू. फक्त 1 धाव. नरेश शेलार साहेब कुठे असतील त्यांनी स्टेटशी संपर्क साधावे. सुंदर स्वेर मारा. वाईड बॉल. सुरेख चेंडू. निर्धाव चेंडू.
ओ षटकार. स्कोर 27 धावा झालेले आहेत. दुसरा षटक, शेवटचा चेंडू बाकी आहे. कॅच, वेल कॅच. शिवाजी, गुड फिल्डिंग. शिवाजी यांच्याकडून दुसरी कॅच संपन्न. षटक समाप्त. दुसऱ्या षटकानंतर 28 धावसंख्या. स्कोअर करेक्शन. 2 ओव्हर नंतर 27 धावा. संघाचा तिसरा आणि स्वतःचा पहिला षटक घेऊन येते अजय. 27 पावलांचा रनअप घेऊन आला, परंतु तसाच त्याला लांब पाठवला. षटकार. चालू असलेला सामना. हॅलो. चला, सुरेख फलंदाजी पाहायला मिळते इकडे. धाव संख्या झाली ती 35. तिसरं षटक प्रगतीवर असताना वैभवची खेळी चांगली पाहायला मिळते आपल्या संघासाठी. वैभव नेक्स्ट चेंडू खेळण्यासाठी सज्ज आणि सुरेख चेंडू हाताला होता. वैभवला काही समजलं नाही. बॅटची कडा लागून फॉलो थ्रो मध्ये गोलंदाज फील्ड करतोय आणि एकही धाव नाही आहे. धाव संख्या स्थिरवली. धाव संख्या 35. वैभव पुन्हा एकदा चेंडू मिड विकेट केला. चेंडू खेळून काढला. एकच धाव. चौकार, खणखणीत चौकार. धाव संख्या झपाट्या मारले. धाव संख्या झाली ती 39. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणताना एकच धावा समाधान मला लागतो वैभव याला. धाव संख्या झाली ती 40. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 40. आणि आता हाणामारीचं षटक
घेऊन येतोय तो संजीवनी 11 संघाकडून समीर. शेवटचं षटक म्हटलं जातं हाणामारीचं षटक. शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धाव उभारण्याचा प्रयत्न करताय फलंदाज आणि स्ट्राईकला वैभव. मिड विकेटला चेंडू खेळून काढलाय. चेंडू जातो शतरक्षकडे आणि खणखणीत चौकार. समीर पंच चौकार षटकाचा निर्णय कळवत जा इकडे. समीर गोलंदाजी मार्कवर समीर सज्ज. फलंदाजीसाठी वैभव. षटकार. या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 50 वर. चौथं षटक प्रगतीवर असताना धावसंख्या 50. बलाढ्यास धावसंख्या उभारण्यात यश प्राप्त करतोय वैभव आपल्या संघाला. काय समजा नाही इथं एक सिक्स मारलं की आमची टीम आमच्यावर चिल्लाते. खूपच मागडं षटक म्हणता येईल समीर यांचं. वैभव यांनी चांगला समाचार घेतलाय पुन्हा एकदा आणि हा जातोय बॅक टू बॅक षटकार. धावसंख्या जपानवरले धावसंख्या जाते ती 62 आणि षटकारांची हॅट्रिक करतो तो वैभव. अजून 3 षटकार मारले की 500 लागू. जर या चेंडूवर षटकार घेतला तर निलेश पाटील कडून 500 रुपयाचं पारितोषिक येईल वैभव याला. आणि वैभव पाटील यांची 50 सुद्धा झालेले. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. वैभव पाटील आपली 50 झालेले. खूपच अशी सुरेख फलंदाजी केली वैभव यांनी आणि धावसंख्या पोहोचली ती 72. 4 षटकाच्या समाप्तीने धावसंख्या झाली ती 72. आतापर्यंतचा हायेस्ट टोटल या मॅच मध्ये.
हॅलो. हॅलो. सुस्वागतम सुस्वागतम. नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं ते आयडिया स्मिथचे डायरेक्टर निमेश सर यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आपल्या स्टेजवर येत आहेत. साहेबांचं पुन्हा एकदा शाब्दिक सुमनाने मी सहर्ष स्वागत करत आहेत. आयडिया स्मिथचे डायरेक्टर निमेश सर मी पुन्हा एकदा मंडळाच्या वतीनं यांचं सहर्ष स्वागत करत आहोत. वेलकम 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 सर. आयडिया स्मिथचे डायरेक्टर निमिष सर यांचं आगमन होत आहे. आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण पाहू शकता. सर दिल्लीवरून आले आहेत या स्पर्धेला भेट देण्यासाठी. मी सरांचं पुन्हा एकदा सहज स्वागत करत आहे. कृपया टाळ्या वाजवून सरांचं आपण स्वागत करायचं आहे. निमिष सर आणि बॉलरचं नाव सांगायचं आहे जरा. बॉलरचं नाव सांगायचं आहे. प्रदीप दादा ये इकडे बुश आहे स्टेज. तर पहिल्या चेंडूवर 2 धावा जमवले होते शिवाजी याने आणि स्ट्राईक लावता होता फलंदाज प्रणय. आउट झालाय. 0वर बाद झालाय. माफ करा 2 धार बाद झालेला आहे आणि नवीन बॅटर जातो तो समीर. तर पॉवर प्ले षटक आहे. बॉलर प्रदीप कशा प्रकारे हाताळतोय बघायचं आहे. कारण खूप मोठा धावांचा डोंगर असलाय तो. सुपर किंग्स या संघाने 72 धाव जमवल्यात आणि चांगलं शतक सिद्ध केलंय तो लॉंग ऑफला. दरम्यान 2 धाव पूर्ण केले. तिसरा प्रयत्न असे मोठे 3 धाव पूर्ण का दोन्ही फलंदाज. चांगली रन बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजामध्ये. दरम्यान धावसंख्या होती ती 5. पहिलं शतक मार्गस्थ. आता मध्ये स्ट्राईकला तो शिवाजी. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय. चेंडू उंच गेलाय. पाहूया सीमा पारतो का. दरम्यान चांगलं शतक्षण
अशाच फटक्यांची गरज राहील संघ. पुन्हा एकदा चेंडू येतो तो लॉंग ऑफला. शतरक्षण चेंडू पाठलाग करतोय. दरम्यान वन बाउन्स अडवतोय आणि फलंदाज 2 धाव पूर्ण करतोय. या 2 धावसंख्या होती ती 12. पहिलं षटक समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 12. आता 18 चेंडू मध्ये 61 धावांची गरज आहे. सुपर किंग या संघाचा पारड जर वाटतोय, पण संजीवनी संघ हाही कमी नाही. त्यांच्या सुद्धा संघामध्ये अष्टपैलू खेळाडू आहेत, पण ते अष्टपैलू खेळाडू दाखवायला लागेल आता, कारण 18 चेंडू मध्ये 61 धावांची गरज आहे. चला मित्रांनो, टाइम लावू नका, आपल्याकडे टाइम कमी आहे. नाहीतर आपले सिद्दीक सर म्हणतात, इचारान जिंदगी गेली, जवळ सुकट हणली तोवर बोंबील खपली. बॉलर नेम, बॉलर नेम, बॉलर नेम. आणि वैयक्तिक पहिलं संघात दुसऱ्या तो चिराग. पुन्हा चेंडू तो लॉंग ऑफला. शतरक्षण फील्ड करतो. दरम्यान 1 धाव पूर्ण आणि 1 धाव 2 फलंदाज समाधान माद आहे. एका दुःखाचे सुपर किंग या संघाला काही फरक पडणार नाही, पण संजीव संघाला खूप फरक पडेल. पुन्हा एकदा रिव्हर्शिप केले पाहूया आणि 1 बॉल सीमा पार चौकार. धनेशीच्या बॅटमून चौकार येतोय. रिव्हर्शिप केला धनेशानी आणि या बोलावर 4 धाव जमवल्या संघासाठी. अशाच अजून काही फटक्यांची गरज लागेल संजीवनी संघाला. दरम्यान पुन्हा एकदा धनेश फंदच्या मार्गावर आणि हा चेंडू वाईटच्या स्वरूपात. आमचे पंच बगल्यावर दोन्ही हात पसरतात आणि वाईट चिकून करतात. पुन्हा एकदा रिव्हर्शिप केलं धनेशाने आणि मिसफील्ड झाले. तिथं चेंडू जातोय सीमा पार चौकार. टॉक डीजे. पुन्हा एकदा चिराग गोंदच्या मार्गावर. आता पण 2 चौकार त्यांनी ठोकले धनेशानी. आता मात्र चेंडू उंच उडवल्यास केले पण दरम्यान, आणि आता मात्र वैभव कुठल्या प्रकारे चूक करत नाही आणि गडी बाद होतोय. तो मोठा झटका बसतोय धनेश रूपामध्ये संजीवनी संघाला. ठोक डीजे. तर धनेश जागा भरण्याकडे जो नवीन फलंदाज होतो अजय.
चिराग पुन्हा एकदा गोंदिया मार्गावर सामना करेल तो अजय. अजयकडे सुद्धा चांगली क्षमता आहे चौका षटकार मारण्याची, पण ती क्षमता इथं दाखवायची आहे अजयाला. चिराग याच्या गोंदजीवर पुन्हा एकदा चिराग गोंदच्या मार्गावर सामना करतो अजय. आणि पुन्हा एकदा आमचे पंच दोन्ही समाधान करून खून करतात व्हाईट बॉलची. या व्हाईटच्या धावेने धावसंख्या होती ती 3-23. आणि इथं LBW आउट होतोय तो अजय. आता संजीवनीचे फलंदाज असे म्हणतील तू चल मैं आया. आणि अजय हा बाद झाल्यानंतर दुसरा फलंदाज तो योगेश. सुपर किंग या संघाला आतापर्यंत काही टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण कुठल्याही प्रकारे आणि पुन्हा एकदा क्लीन बोल्ड. चिराग जे आपले जेवणाचे कुपन आहेत ते आपण निलेश पाटील सर यांच्याकडून घ्यायचे आहेत. प्रत्येक संघनायकाला विनंती आहे, संघनायक आपण निलेश पाटील सर यांच्याकडनं आपल्या जेवणाचे कुपन आहेत ते घ्यायचे आहेत. कुपन नाही बघा, आपल्याकडे कुपन असेल तरच आपल्याला जेवण भेटेल. आणि समीर शेख नव्याला फलंदाज आणि गोंदियात तो पुनीत पहिल्या चेंडू लॉंग होतो आणि गचावात क्षेत्ररक्षण होतोय. हॅलो मोठं विजेचं चाकलंय का काय सुपर किंग संघाने. कधी तर एक धाव दोन धाव देत आहेत सुपर किंगचे क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा गोंदिया मार्गावर सामना करतो तो शेख आणि निर्धाव चेंडू जातोय, डॉट चेंडू जातोय. एक भाऊ गोलंदाजी करतोय तर एक भाऊ मागे एक्स्ट्रिक्शन मध्ये पकडतो चेंडूला. दरम्यान निर्धाव चेंडू जातोय. पुन्हा एकदा पुनीत गोंदिया मार्गावर सामना करेल तो शेख. आता मात्र दिशाहीन चेंडू आणि वाईट, या वाईटच्या स्वरूपात धावसंख्या होती ती 4-30. पुन्हा एकदा पुनीत गोंदिया मार्गावर काय झालं चांगला एफर्ट दाखव क्षेत्र तिथे. चेंडू अडवलेला आहे. दरम्यान एक धाव पूर्ण करते. धावसंख्या होती 31, 4-31. आता फक्त या मॅच मध्ये औपचारिक आणि वैयक्तिक पहिलं संघाचं चौथं षटक वैभव
समावेश शेख चेंडू गेलाय तो लॉंगॉपला आणि दरम्यान एक धाव पूर्ण करत आहेत. या एक धावेवर धावसंख्या होती ती 34. पुन्हा एक धाव आहे गोलच्या मार्गावर. हलकेच टाईप केलेला चेंडू. चेंडू तो पॉईंटच्या दिशेने शॉर्ट पॉईंटला चेंडू अडवतो. तो दरम्यान एक धाव पूर्ण करतो दोन्ही फलंदाज. तर एका दुःखाने काही फरक पडणार, फक्त एन्जॉय म्हणून हा सामना होईल, कारण विजय मात्र होऊ शकत नाही. संजीवनी संघ चेंडू तो पुन्हा 1 बाउंस सीमा पार चौकार.